कमीत कमी 3 किलोमीटर चालत जात आहेत. आता वाजले 6, तिथून येणार. रात्रीचा वेळ जर उशीर झाला त्या मुलींना, रात्री जर त्या घरी जायचं म्हणल्या, रस्त्यात काय झालं त्याला कोण जबाबदार आहे सांगा बरं तुम्ही. काय बी करा बरं का साहेब, नियोजनबद्ध मला गाडी पाहिजे, नाही तर मी उद्या एक सुद्धा डिपोची गाडी जाऊन देणार नाही. कष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही काय बी करा, प्रिपेअरिंग आता लहान लहान मुली राहतो असं नाही ना. हां, ती काय बी करा, 1 महिना झालं गाडी बंद आहे. उद्यापासून रेग्युलर गाडी गेली पाहिजे, नाही तर मी एक बी डिपोची गाडी जाऊन देणार नाही. सगळ्या पुरीला प्रत्येक टायर खाली झोपवणार आहे बघा. हां, ती दक्षता घ्या तुम्ही. आता गाडी पाठवा लवकर, नाही तर मला मी स्वतःच्या गाडी घ्यायला घरी घेऊन जातो, पण गाडी लवकर पाठवा. माझ्या गाडीत घ्यायला आता जवळ 14-15 विद्यार्थी आहेत, तर माझ्या गाडीत पण नेला असतो मी त्यांना. हां हां, लवकर बघा. आणि मी उद्या सकाळी ऑफिसवर येतो. मला नियोजनबद्ध रेग्युलर गाडी कामवण्याला पाहिजे. हां, होऊन आहे काय मोठाल्या माणसाचं काय बी होईल राव. एकदाच काहीतरी होईल. सोडायला बाळांना तुम्हाला काय नाही रे. मी 2 मिनिटात आपल्या 2-3 गाड्या बोलून सोडी. उद्याचा प्रश्न आहे ना. आज सोडू का तुम्ही उद्या ना आज मी सोडवीन उद्या रोज नाही ना शक्य. ऐका ना महाराज, तुमच्या घरी बी लेकरं बाळ आहेत ना राव. नाही बरोबर आहे साहेब. असू द्या ना. अहो, स्थानिक काय आता फक्त गाडी पाहिजे. गरमाडेपोची गाडी एखादी आली ना, आम्ही त्यांना आडवं बसतो, तुम्हाला सोडतो बस का. काय नाही बरोबर आहे. बस आमचं पण असंच आहे. आमची परांड्याला लेकरं एसटी रिकामी असताना उभा करत नाही. आम्ही 8 वाजता त्यांना आणायला जातोय. उद्या आहे ना, उद्या यांचा कार्यक्रमच लावतो सर. थोडं थांबा. हे काय झालं व आली नाही कोण. तुम्ही कुठले आहेत? आहेत? आवाटे. तुमचा सुद्धा कसा काय प्रॉब्लेम आहे नेमका? ठीक आहे, तसंच आहे. एसटी जागा असताना मुलं उभा, म्हणजे एसटीला उभा असताना सुद्धा एसटी उभा करत नाही ती. हा. असं मुलांनी किती वेळा सांगितलंय. त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना असं सांगितलंय की फक्त एसटीचा नंबर घ्या आणि आम्हाला फोन करा. बर, तरी सुद्धा काय परिणाम नाही. त्याच्यानंतर पण असं नाही झालं, पण 2-3 वेळा केलं. म्हणजे लेकरांची शाळा बुडते मग त्यामुळं. उशीर होतो. 5वीच्या मुलांना कधी कधी 8:30 वाजता यावं लागतंय घरी. हा, डेपो मॅनेजरला फोन लावला. कुठले आहे तू? कामोनेचे. काय नेमका तुमचा काय प्रॉब्लेम आहे? एसटी लावत नाही. आम्हाला महिना झालं म्हणते ह्या सोमवारी लागून, ह्या मंगळवारी लागून, आठवड्याने लागून, असं 15 दिवस झालं. आणि इथं आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला कुत्र्यासारखं म्हणते आता लागण, पुन्हा लागण. आता जामखेडीचे जायला तिथं जायला 7 वाजतात, आम्हाला घरी जायला 7:30-8 वाजतात. मग घरची येते ना आम्हाला न्यायला, पण रोज कोण येणार? ज्याच्या घरी गाडी नाही त्यांनी कशाने जायचं? आणि त्या एसटीत माणसं अशी कुत्र्यावानी कोचत येतो. कसं तिथं बघायची गर्दी असते, रोज सीट सुद्धा भेटत नाही तो. आणि बाकीकडे गाड्या 5-5 मिनिटाला दुसरीकडे लावतात, आम्हाला एक सुद्धा गाडी नाही लावत. संध्याकाळची गाडी नसते का तुम्हाला? नाही, महिना 15 दिवस झालं गाडी नाही आम्हाला. बर, आणि तिथं सांगायला गेले ते म्हणतात ह्या वारी लागन, त्या वारी लागन. आता तू सकाळची कितवीला बिवशी लावलं आहे? होतं. कितवीला आहे दिदी तू? 8वी 8वीला आहे. होय, तू कितवीला आहे दिदी? 9वीला. होय, तुझा कामोनीचीच आहे का? हा. हीच अडचण आहे का तुमची सगळ्यांची? किती आहेत सगळे गावातले विद्यार्थी विद्यार्थिनी? 40-50. होय,
सकाळी येते का वेळेवर? नाही सकाळी नाही हं. सकाळी 11, 12 कधी कधी 12 वाजत आहेत. होय. सकाळी कधी येते? कधी कधी 11 लावतात. हां बर अण्णासाहेब 2-3 तास होते तो. बर बर. शिक्षका खवळतात का? हो. हं. फाट्यावर चालत जायचं आणि तिथून परत गाडी. फाटा म्हणजे इतकी अवस्था वाईट आहे हं. की फोर व्हीलर सोडा पण चालताना सुद्धा तिथे इतक्या अडचणी त्या रस्त्याने एक त्या जामखेडच्या तिथं चौकामध्ये म्हणजे जी कामणे फाटा आहे तिथं फक्त एकच वस्ती. त्या गावापासून निघाल्यानंतर त्या फाट्यापासून गावापर्यंत परत मध्ये आधी वस्ती सुद्धा नाही. आणि आता ह्या मुलीने सांगितलं बिचारीने की आम्हाला रात्री 7:30 आणि 8 वाजतात घरी जायला दररोज. उद्या जर रस्त्यात काय घडलं तर त्याला कोण जबाबदार आहे? एक पण वस्ती नाही. म्हणजे रस्ता निर्मनुष्य आहे. हा? रस्ताच निर्मनुष्य आहे तिथला. रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, गुडघे इतकेले खड्डे. ती खड्डे पडू द्या कशा तुम्ही जाते. पण रात्री जर 8 वाजत असल्याने लहान लहान लेकरं येतं जर उद्या काय रस्त्यात घडलं तर त्याला जबाबदार कोण? पण ह्यांचा मुद्दा काय आहे की टायमिंगला आम्हाला तुम्ही एसटी द्या ना. सगळ्यांचे पास आहेत का? पास का हे सगळे पास आहेत सगळ्या मुलींकडे. सगळ्यांकडे पास आहेत. हे सगळे पास आहेत. मग काय अडचण काय अडचण आहे? एवढे पास आहेत काय अडचण आहे मग द्यायला तुम्हाला? सगळे पैसे भरून पास काढलेले आहेत नाही. एसटी सोडायला ह्यांना अडचण. मग एसटी तुम्हाला एसटी द्यायची नव्हती तर पास काढले कशाला तुम्ही? डायरेक्ट सांगायचं खाजगीन जावं. बरं शाळेत गेल्यानंतर तिकडून सरनी बी परत काय ह्यांना ताप द्यायचा. उशीर आली की कर हात पुढं ती छडी. म्हणजे ह्यांनी काय करायचं नेमकं? त्याला काय आहे का नाही? म्हणजे कोण काय वाली बिली आहे का? आता आपण कॉल केला होता अधिकाऱ्यांना, काय त्यांचं म्हणणं आलं? त्यांनी मला तर एका अधिकाऱ्यांनी कोणाची माहिती पण नाही. त्यांनी कॉल उचलला नाही. दुसऱ्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर ते म्हणले 1-5 मिनिटं थांबा, पुनवरला एसटी गेली ती एसटी येईल. आता मला सांगा पुनवरवरून 5 मिनिटात एसटी येईल का? कमीत कमी पाऊण तास लागतो पुनवरवरून करमाळ्याला यायला. पण ती एसटी आजच्या पुरती सोडतील परत? नाही मी त्यांना स्पष्ट सांगितलंय आजच्या पुरती नाही. तुम्हाला द्यायची असेल जमत असेल रेग्युलर द्या, नाही तर आम्हाला एसटी देऊ नका. तोपर्यंत आम्ही काय उठणार नाही. रेग्युलर कामण्याला जायला एसटी मिळालीच पाहिजे. ह्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटलाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही उठणार नाही. आणि काय नाही मुलींनी कालवा केला की तीच सांगते. मुलींनी कालवा केला की तेवढ्या पुरतं एकच दिवस बस लावतात झालं. दुसऱ्या दिवशी परत हे जातात तिथं रोजच भांडत येत. की आता नेमकं मला कॉल आला की बया असं झालंय आणि आम्हाला अजून बी एसटी नाही. करायचं काय मग? मी मग अशीच म्हणलं गाडी सोडतो. साहेब गाडी सोडता 8 वाजता मुलीला रोज. कर्जतला गाडी जम झाले आता. तुम्ही कर्जतला फोन मला करायचं काय तुम्हीच सांगा. मी गाडी सोडतो म्हणलं की मी गाडी सोडणार म्हणजे सोडणार. आता मी शब्द देतो म्हणजे तुम्हाला नाही ऐका म्हणलं नाही. तुम्ही मी तुमच्या शब्दा खातीर एका मिनिटात उठतो. मी माझ्या सोखर्चाने ह्यांना पाठवतोय आता गाडी घेऊन. तुमची गाडी कर्जतून यायला साहेब 8 वाजता. 8 वाजता बसायचं कर्जतला तुम्ही स्वतः फोन करून विचारा किती जाम आहे. मला इथं सगळं traffic मान्य मध्ये आहे. जाम माझं हे मी झाल्यामुळं किती वाजेपर्यंत बसायचं तुम्ही मगाशी सांगा. मुली आल्यावर मी काय सांगितलं, गाडी आली की मी लगेच लावणार. विचारा त्यांना. ऐका साहेब मला हो का म्हणजे काय हो का मला पण पाठीपुढची विद्यार्थ्यांचं मुलगी आहे. नुकसान व्हावं तुम्हाला ही पण तुमची मुली बी भावना नाही माझी बी भावना नाही. हा. आपण विद्यार्थ्यांसाठी जाय. पण जर ट्रॅफिकला प्रॉब्लेम असेल तर आता आता गाडी तो लेट विषय आल्यावर माझा काय करणार? ट्रॉफिकचा नाहीये. आजचा विषय सोडा. उद्यापासून तुम्ही टायमिंगला गाडी रेग्युलर देणार गाडी आहे ते मला सांगा. रेग्युलर गाडी सांगा कितीला सोडणार? काय असते ह्याला कामवण्याला लिंक असते अगोदर. हा. ती तिकडनं उशीर लागला तर इकडे उशीर लागतो. असं अडचण आहे. अशी अडचण नाही की जाताना डेपोत उशिरा जात नाही असं नाही. लिंक गेली ना त्याच्यानंतर आल्यावर उशीर तरी आपण वेळेवर सोडण्याचा 100% प्रयत्न. दुसरी गोष्ट माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की ते जामखेड फाटा जे आहे तिथनं ह्या मुलींना सोडल्यानंतर साहेब 3 किलोमीटर ह्या मुली चलत जातात. आपण गावात का म्हणे सोडतो गाडी? विचारा सांगा. जाम खेळणं जातात पण काम होणं गाडी आपण डायरेक्ट गावात सोडतो. बरं तिथून पुढे नाही आली तर मला फोन करा डायरेक्ट. ऐका. काय अडचण? बरं काय आहे दीदी आता आजचे दिवस आपण ऍडजस्ट करू. उद्या सकाळपासून रेग्युलर गाडी आपल्याला सुटल. 2 दिवस वाट बघू. नाही सुटली की आता आपण बसलोय परत आडवं झोपायचं सगळ्यांनी इथं. तुम्हाला इथपर्यंत यायची तरी गरज काय? मला फोन करा ना. मी आहे की. नाही हो साहेब काय माहिती का एकतर काय तुम्हाला पण माहिती एकतर पेपर चालू आहेत. आपण बघतोय काय घटना घडते. रात्री त्या बस मधला कुठं ना तुम्हाला ज्ञात आहे.
काय नकोय ना ह्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो, मी गाडी सोडतो. ठीक आहे, तुम्हा म्हणजे तुमचं मनापासून आभार मानतो की ह्यांचं लेकरांचं बघा हो, आपलं काय विद्यार्थ्यांसाठी मी काय सगळं चालू म्हणतोय, आहे. मी गाडी आता दिन आपण दोन तीन पण रोज आपण नाही ना गाड्या शक्य. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सोडतोय, फक्त अडचण ट्रॅफिकमुळे आहे. लिंकला उशीर लागला की गाडीला पुढे उशीर आपण लागतो. एक मिनिट, आपण कीर्तना ध्येयात काय सांगतोय की देव विठ्ठल कुठे आहे? आपल्या देवळात आहे. पंढरपूरला 4 गाड्या सोडताय, मान्य की त्यातली एखादी लेकरासाठी सोडा. पंढरपूरला नाही, पंढरपूरला सोडत नाही, लेकरांसाठी खरं खोटं? मी लॉंग रूट थांबवले, मी लेकरांसाठी म्हणत आहे, थांबवले. देवाला जायला बी गाड्या सोडा, पण या लेकरांसाठी बी एखादी दुसरी गाडी सोडा. लॉंग रूट सुद्धा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी थांबवलंय. आपण पहिल्यांदा शाळेला प्राधान्य देतो, मग ऐका नोकरीला साहेब, प्राधान्य तुम्ही देतो. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं प्लॅनिंग करा. सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन तुमचा सत्कार करतो. बस काय करू का? नका, माझं काम आहे, मी ते करणार. माझं कामच आहे गाड्याला सत्कार. चालून किती बंद झाली? कशामुळे बंद केली कामं ते गाड्यांची लिंक आहे, याला 6:30-7 वाजल्या की अशाच विद्यार्थ्यांची अपघात व्हायला लागले. त्यामुळे आपण लिंक बदलायचा प्रयत्न करतोय. नवीन आपण ती लिंक कशाला तरी जोडू, जेणेकरून बाबा त्या विद्यार्थ्यांना टायमाला ती 6 वाजता 5:30 वाजता गाडी उपलब्ध होईल. नाही. आता ही उद्यापासून करा. मी वैयक्तिक हो का? ह्याच्यामध्ये आणखीन मी सांगतो, लय इथून गाडी एखादी कोल्हापूरला पाठवली आणि त्याचं उत्पन्न झालं म्हणजे काय सरकार तुम्हाला बक्षीस देणार नाही. आपलं इथलं बघा थोडस. मी तालुका बघतोय, मी लॉंग रूट बघत नाही. या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. उलट मी तालुका बघतोय, लॉंग रूट बघत नाही. मी बोरवली बंद केली, तेवढ्यासाठी इथं बरं, आता इथं यांना गाडी किती वेळ उपलब्ध. बसू यांना? गाडी याला किती वेळ लागणार आता अंदाजे? ते दुसरी गाडी आली राखुंडे 8 वाजे उचलले. हे आले का? परवा दिवशी 8 वाजेपर्यंत गाडी कुठं आली बघू, ती गाडी आली की ते लगेच पाठवून देऊ. आपण त्याला किती वेळ? आणि त्यांच्याकडे इसकाला ऐका, उद्या ठरलंय आपलं. उद्या काम उद्या गाडी उद्यापासून हे सोडणार. तुमच्याकडे सगळ्यांकडे माझा नंबर आहे. मला लगेच फोन करा, मी 5 मिनिटातच हजर आहे. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही काय खाल्लंय का? चला तुम्हाला तो गाडी यायला टाइम लागणार आहे तो मागे ते खाली गाडी आली, ती गाडी आली की ते लावून. ऐका, माझी पुढं गाडी आहे. किती आपल्याकडे तुम्हाला बसून नंतर आम्ही जाणार. माझ्या गाडीचे प्रवास चला. हो जाधव साहेब, नेमकं काय कशामुळे यांचा आता दर महिन्याचा प्रॉब्लेम, दररोजचा प्रॉब्लेम आहे. लिंक आहे ना, आता जी धारणाची ट्रिप होती त्या गाडी कर्जतला ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे लेट झाली. तरी आपण दुसऱ्याला लिंक जोडू आणि गाडी वेळेवर पाठवू. पण ते म्हणतात महिना झालं ते कोणत्याच प्रकारे लक्ष देत नाहीत. मला ह्याच्यावर आले असतील माहिती पूर्ण झालं नाही. तरी बी आपण काय करू, कशाला तरी लिंक जोडू, जेणेकरून वेळेवर गाडी उपलब्ध होईल. प्रश्न मिटेल त्यांचा. हा नक्की 100%. बघा कामण्याचं पत्र दिलेलं आहे ह्यांना 15 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायत ठराव. बर, तरी एसटी वेळेवर म्हणजे एसटी संदर्भातच दिलेला आहे का? संदर्भात ग्रामपंचायतनी पत्र दिले, आम्ही स्वतः इथे येऊन दिले. बर, त्यांनी दखल घेतली नाही पत्राची. हां. गाड्या